जय महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी हे आवाहन करतोय की आता बस झालं, आपण अशा पद्धतीचा अनाठाई विरोध करू नये. तो विरोध नाही कोणी सहन करणार नाही. दुसरा विषय, मी सकाळपासून वेगवेगळ्या जैन समाजातल्या उच्चपदस्थ धार्मिक अधिकारी व्यक्तींशी बोललो. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, शस्त्र उचलण्याची भाषा करणारा महावीरांचा शिष्य असू शकत नाही. हे आमचं मत नाही, ही आमची भूमिका नाही, असं त्यांनी सांगितलंय. दुसरा एक विषय डॉक्टर कविता राणे आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की हे जे कबुतरांना इथे खाऊ घातलं जातंय ना, हे सुद्धा अनैसर्गिक आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या घरी आम्ही अजूनही पशुधन माझ्याकडे आहे. माझा स्वतःचा गोठा आहे. गाय, वासरू, बैल, माझ्याकडे हे सगळं पशुधन आहे. मी जेव्हा सोशल मीडियावरती पोस्ट पाहतो, गो माता की सेवा की, गो माता को आमरसपुरी खिलाया, अरे बाबा नका खाऊ घालू. शिजवलेलं अन्न या प्राण्यांना त्रासदायक ठरतं, त्यांना त्याचा त्रास होतो. त्यांना म्हणजे वैद्यकीय उपचार करायला लागतात, कारण त्यांना ते चांगलं वाटतं, ते खातात, पण त्यांना ते सहन होत नाही. तसंच त्या कबुतराचं आहे. त्याला अशा पद्धतीचं अनियंत्रित फिडिंग जे आहे त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याची विष्ठा तयार होते, त्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणावरती वाढतं आणि अशा पद्धतीनं ऐतं जेवण मिळणं हे कुठल्याही प्राणी किंवा पक्ष्याच्या नैसर्गिक क्षमतांसाठी हानिकारक आहे, सुसंगत नाही. त्यामुळं तुमच्या धार्मिक भावना समजू शकतो, ठीक आहे, पण तुमच्या धार्मिक भावना एखाद्या प्राण्याचा जर जीव घेत असतील तर त्याचाही थोडासा तुम्ही जरा विचार करा. आणि आपण विवेकवादी, विज्ञानवादी, आम्ही सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या, आम्ही त्या त्यागल्या ना, बंद करून टाकल्या, आम्ही ते स्वीकारलं. तर अत्यंत प्रगत असलेल्या जैन समाजामधले मुनी जर अशा पद्धतीची विधानं करत असतील तर माझी त्यांना विनंती आहे, हे बरोबर नाही आणि समाजाला सुद्धा हे मान्य नाहीये. कविताजी, आपल्या माध्यमातून पुन्हा हे आवाहन देतात.